नमस्कार मित्रांनो, आम्ही आज कृष्णेच्या पवित्र अशा काठावरती आहोत। ही माहिती तुमच्या समोर मांडणी करताना पहिल्यांदा गीत आठवतं, संत वाहते कृष्णामाई, संत वाहते कृष्णामाई। जल हे अमृत आहे आणि त्या अमृताने पवित्र झालेला महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या मायभूमीमधून छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज या साधू संतांच्या राज महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने ही प्रचंड मोठी महाकाय कृष्णा नदी महाराष्ट्रातून जन्मते आणि पुढे ती कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा करून पुढे ती सागरास मिळते। हे पवित्र जल, या पवित्र जलाच्या अमृताने आम्ही महाराष्ट्रातील उमरगा जिल्हा धाराशिव येथील सर्व गुड मॉर्निंग वॉकचे मित्र पवित्र झालो आहोत। या कृष्णेच्या संदर्भात, या पवित्र अमृताच्या संदर्भात माझे मित्र बोलणार आहेत, आपण त्यांना विनंती करू। सर नमस्कार। 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 पहिल्यांदा मी माझ्या सर्व मित्रांची जरा तुमचं मित्रांचं दर्शन देणार आहे। हे गुड मॉर्निंग वॉक मधले मित्र आहेत। नमस्कार नमस्कार। यंगस्टार मित्र विविध पदावरती विराजमान होऊन पवित्र कार्य करणारे सर्व उमरगा, राजमाता जिजाऊ चौक, शिवपुरी कॉलनी, ब्रह्मपुरी कॉलनीतील सर्व रथी महारथी मित्र, आता आपण जाणार आहोत पवित्र अशा कृष्णामाईच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी। नमस्कार सर। नमस्कार। काय सांगाल कृष्णेच्या संदर्भात? ही कृष्णामाई जी नदी, ज्या नदीला आता आपण संत वाहते कृष्णामाई म्हणालात, ही नदी महाराष्ट्रातल्या पवित्र महाबळेश्वर अशा तीर्थस्थानामधून हिचा उगम होतो। पुढे ही नदी कराड येथे कोयना आणि कृष्णा संगम कराड येथे झालेला आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचं पवित्र असं तिथं स्मारक आहे, तिथे त्यांची समाधी आहे। तिथनं पुढे ही नदी अशीच वाहत वाहत नरसिंहवाडी, ज्याला आपण नरसोबाची वाडी म्हणतो, त्या ठिकाणी येते। तिथं कोल्हापूर या ठिकाणावरून येणारी पंचगंगा नदी, या दोन्ही नदीचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो। तसंच पुढे वाहत वाहत ही नदी महाराष्ट्रातनं कर्नाटकामध्ये ज्या आलमट्टी धरण आपण म्हणतो, जे एक प्रचंड मोठं धरण आहे, तिथनं ही नदी कर्नाटकातनं वाहत वाहत आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणातनं बंगालच्या उपसागराला मिळते। अशा प्रकारे ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 4 प्रदेशाचं भाग्य उजळण्याचं काम ही पवित्र अशी कृष्णा नदी करते, जिला आपण गंगा सुद्धा म्हणू शकतो, असं मला या प्रसंगी सांगावं असं वाटतं। याबद्दल मी एक गोष्ट सांगतो। सर सांगणार आहे। हीच कृष्णा नदी, आज आपण दिवसभर यात्रेला निघालो होतो उमरगा टू श्रीशैल्यम। श्रीशैल्यमला ही कृष्णा नदीचं आपण दर्शन घेतलं। तिथं मोठं कृष्णेचं डॅम आहे आणि त्यालाच श्रीशैल्यमच्या पायथ्यासून एकदम खाली दरीतून गेलेली आहे, म्हणून तिला पाताळगंगा सुद्धा म्हटलं जाते। ही कृष्णामाई महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र, तेलंगणाच्या पूर्ण मानवी संस्कृतीची वाढ करण्यासाठी, शेती समृद्ध करण्यासाठी, उद्योग समृद्ध करण्यासाठी या कृष्णामाईच्या जलाचा उपयोग होतो। आणि आपला दक्षिण भारत जो 3 नद्याच्या खोऱ्यात विभागलेला आहे, कृष्णा खोरे, गोदावरी खोरे आणि कावेरी खोरे, त्यामधील सगळ्यात महत्त्वाची ही कृष्णा खोऱ्यातील नदी या तेलंगणात वाहत आहे। योगायोगानं आम्ही इथून प्रवास करत होतो म्हणून ते दर्शन घ्यायला थांबलो आणि आमचे मित्र भूमिपुत्र वाघ यांच्या प्रेरणेनं आम्हाला जे माहिती असलेलं ते कृष्णेबद्दलचे 2 शब्द आपणास यादीत केला आहे। नमस्कार सर। पवित्र जल, या पवित्र जलाचं संरक्षण व्हायला पाहिजे। शुद्ध पाणी, शुद्ध हवा आणि सुंदर निसर्ग नटवण्यासाठी तुम्हाला मला जीवन जगायचं आहे। एक झाड लावायचं आहे, एक झाड जगवायचं आहे आणि निसर्गाचं रक्षण करायचं आहे। कुंडलिका गवळ्यारी विठ्ठल।